नमस्कार. आज आपण नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत ह्या निवडणुकांसाठी लागणारं मोबाईल सॉफ्टवेअरची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम या अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा उमेदवाराची बॅनर इमेज टाकून तुम्हाला तुमच्या स्वतःचं मोबाईल ॲप्लिकेशन बनवून मिळेल. इथे स्टार्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे मास्टर लिस्ट, सर्च, अपडेट बॅकअप, समरी, कॉन्टॅक्ट अस, माय लिस्ट असे काही ऑप्शन्स आहेत. आपण वन बाय वन सगळे बघूया. मास्टर लिस्टमध्ये तुमच्या वार्डामध्ये किंवा तुमचं जे काही डाटा असेल किंवा तुमचा जो काही उमेदवार ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणच्या एरियामध्ये असणाऱ्या लोकांचे म्हणजे मतदारांचे वोटर आय डीनुसार नावं असतील, आडनावानुसार, डुप्लिकेट, पत्त्यानुसार, वॉर्डानुसार, अल्फाबेटिकल या अशा पद्धतीची जी काही याद्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. जसं की आपण इथे बघूया वार्डानुसार. यावरती क्लिक केलं, इथे वॉर्ड नंबर 3,582 मतदार आहेत. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बूथचं नाव येईल, त्या बूथवरती किती मतदार आहे त्याचा काउंट येईल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर टोटल मतदार किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही पत्त्यानुसारमध्ये याद्या बघू शकतात. बघा या अशा पद्धतीने कुठल्या ॲड्रेसवर किती लोक आहेत हे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्याच्यानंतर आडनावानुसार बघा या अशा पद्धतीने आडोळे किती आहे, अहिरे किती आहे, आंबेकर किती आहेत, या अशा पद्धतीने तुम्ही आडनावानुसार याद्या पण बघू शकतात. त्यानंतर सर्चमध्ये गेल्यावरती तुमच्या वार्डामध्ये असणाऱ्या कुठल्याही मतदाराचं नाव तुम्ही काही सेकंदामध्ये शोधून त्याला मेसेज वगैरे करू शकता. जसं की आपण इथे एखादं नाव शोधूया. जसं की इथे आपण टाकूया अशोक मल्हारी जाधव असं नाव आहे. अशोकचा AS टाकला, मल्हारीचा M टाकला आणि जाधवचा JA टाकला. ते या ठिकाणी बघा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेममध्ये बघा इथं नाव सर्च झालं अशोक मल्हारी जाधव. त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होते. त्याचा अनुक्रमांक, त्याचा वॉर्ड नंबर, जेंडर, एज, बूथ नंबर, बूथचं नाव काय आहे, त्याचं नाव, ॲड्रेस, त्याचा वोटर ID आणि या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही त्याला व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट असा मेसेज पाठवू शकता. जसं की इथे सेंड मोबाईल नंबर टाकला आणि सेंड SMS म्हटलं की तो विचारतो तुम्हाला व्हॉट्सअप करायचं की टेक्स्ट करायचं. तर आपण या ठिकाणी जर म्हटलं सेंड SMS तर त्याला त्या मतदाराला टेक्स्ट SMS या अशा पद्धतीने सेंड होईल. बघा अनुक्रमांक, वॉर्ड क्रमांक, बूथ क्रमांक, मतदाराचे नाव, मतदान केंद्राचे नाव, वोटर ID, उमेदवाराचे नाव आणि त्याचे अनुक्रमांक, निशाणी आणि या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा, मतदानाचा दिनांक आणि वेळ असा टेक्स्ट मेसेज त्या मतदाराला यातून जाणार आहे. त्याच्यानंतर त्या मतदाराकडे जर त्याचा जर व्हॉट्सअपला नंबर असेल तर तुम्ही त्याला व्हॉट्सअप पण करू शकता. सेंड ऑन व्हॉट्सअपवर क्लिक केलं की अशा पद्धतीची हे बघा मेसेज त्या मतदाराला सेंड होणार आहे. म्हणजे काय आहे, टेक्स्ट मेसेजमध्ये फक्त टेक्स्ट जाईल आणि व्हॉट्सअपला त्या उमेदवाराची बॅनर इमेज पण या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीचं हे मोबाईलचं सॉफ्टवेअर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्हाला बनवून मिळेल. व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे. यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळू शकतात व तुमचं ॲप्लिकेशन बनवून घेऊ शकतात. धन्यवाद.